पावसाळा म्हटलं की सर्दी, खोकला, सांधेदुखी हे आजार तर आलेच. पूर्वीच्या काळी या अशा आजारांवर एक उपाय केला जायचा, ते म्हणजे आहारातील बदल. तर आज आपण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून सर्दी खोकल्यावर केला जाणारा घरगुती उपाय म्हणजे हुलग्याचे शेंगोळे. यालाच बरेच जण कुळिथाचे शेंगोळे देखील म्हणतात. तर हे करायला एकदम सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात आणि पौष्टिक देखील आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला हुलगे म्हणजेच कुळीथ कसे ते मी तुम्हाला दाखवते. बघा, असे स्वरूपाचे हुलगे असतात. हे हुलगे जे आहेत ते गावरान आहेत. तर मसूर जसा असतो ना त्या पद्धतीचे थोडेफार हुलगे दिसतात. अख्खा मसूर असतो तसेच दिसतात जवळजवळ, पण त्यामध्ये ज्यावेळेस आपण अख्खा मसूर आणि हुलगे समोरासमोर घेतो त्यावेळेस दोन्हीमधला फरक आपल्याला जाणवतो. तर हे हुलगे जे आहेत ते आपल्याला डायरेक्ट असे न घेता थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तर जे भाजलेले आहेत ना ते त्यांचा कलर बदललेला आहे आणि जे वाटीमधले आहेत ना ते कच्चे आहेत. म्हणजे अशा स्वरूपाचे एकदम हलके आपल्याला भाजून घ्यायचे. भाजत असताना थोडासा हलकासा वास आला की गॅस बंद करायचा आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ते आपल्याला बारीक दळून आणायचे. तर आपण इकडे एक वाटण करून घ्यायचे. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. याचं आपण एक वाटण तयार करून घ्यायचे. बघा, अशा स्वरूपाचं मी मिक्सरवर बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण शेंगोळ्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर मला इथे 3 जणांसाठी शेंगोळे बनवायचे तर मी 2 वाट्या हुलग्याचं पीठ घेतले. हे जे पीठ आहे ना ते आपण जे अगोदर हुलगे भाजून घेतले होते ते थंड करून गिरणीतून बारीक दळून आणलेले आहेत. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चिमूटभर हिंग टाकायचं. तर हुलग्याच्या शेंगोळ्यामध्ये हिंग टाकणं कंपल्सरी आहे. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं त्यामधलं अर्धं वाटण मी यामध्ये टाकणार आहे आणि अर्धं वाटण जे आहे ना ते आपण रश्श्यामध्ये टाकणार आहोत. आपण रस्सा करणार आहोत त्यामध्ये. आता या जे पिठाचा गोळा आहे ते एकदम घट्टसर आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर एकदम जास्तीचं पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही हुलग्याचे शेंगोळे आवर्जून नक्की करून बघा. खूप छान लागतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम त्याचं सूप देखील खूप छान लागतं. बघा, अशा पद्धतीचा मी गोळा तयार करून घेतला. यावर मी 1 चमचा तेल टाकून पुन्हा एकदा मऊ करून घेणार आहे. आणि हे जे पीठ आहे ना ते जास्त बारीक मी दळून आणलेलं आहे. तुम्ही जर थोडंसं जाडसं दळून आणलं तर तुम्ही याला 10 मिनटं भिजू द्या. पण मी आता याला भिजू देणार नाही आहे, लगेचच याचे शेंगोळे करून घेणार आहे. याला भिजायची गरजच नाही आहे. अतिशय बारीक मी दळून आणलेलं आहे पीठ. आणि याचे शेंगोळे करत असताना तुम्ही या ठिकाणी तेलाचा हात घेऊ शकता, पण मी तेल न घेता सुकं पीठ, हुलग्याचंच जे सुकं पीठ आहे ते मी इथे वापरणार आहे शेंगोळे करण्यासाठी. आता लगेचच आपण शेंगोळे करून घेणार आहोत. बघा, एकदम थोडंसं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीचे आपल्याला शेंगोळे वळून घ्यायचे. अगदी बारीक असे शेंगोळे करून घ्यायचे. कारण ज्यावेळेस आपण उकळीमध्ये शेंगोळे टाकतो पाण्यामध्ये शिजण्यासाठी त्यावेळेस ते दुप्पट होतात, फुगतात आणि खाताना ते व्यवस्थित नाही लागत जर जाड झाले तर. त्यामुळे अशा स्वरूपाचे आपण बारीकच करून घ्यायचे आणि सर्व शेंगोळे एकसारखे होतील याचा प्रयत्न देखील करायचा. चला तर मी बाकीचे शेंगोळे देखील अशाच पद्धतीने आता करून घेते. इथे मी सर्व शेंगोळे जे आहे ते करून घेतले. जवळजवळ मला 25 ते 30 मिनिटं लागले शेंगोळे बनवण्यासाठी. खूप जास्त वेळ लागतो हे बनवण्यासाठी, पण बाकीची प्रोसेस जी आहे ती अगदी झटपट आहे. आता आपण लगेचच फोडणी करून घेणार आहोत. आणि पिठाचे शेंगोळे करून झाल्यानंतर एक लिंबू असताना तेवढ्या स्वरूपाचा छोटासा पिठाचा गोळा मी ठेवलेला आहे. याचं पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवतेच. तर आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण ठेवलं होतं शिल्लक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे याचं, तर ते उरलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. कारण आपण रस्सा करणार आहोत. खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचं सूप आपल्याला बनवून घ्यायचं आहे. कलरसाठी थोडीशी मी इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि जवळजवळ 4 ते 5 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. कारण जे हुलग्याचे शेंगोळे आपण बनवून घेतलेले आहेत ना ते शिजण्यासाठी देखील आपल्याला पाणी लागणार आहे आणि आपण त्याचं सूप बनवणार आहोत, त्यामुळे ते आपल्याला पिण्यासाठी देखील उपयोगी पडेल. त्यामुळे भरपूर असा रस्सा आपण इथे करायचा आहे. तर भरपूर पाणी टाकून हे जे पाणी आहे ना ते आपल्याला उकळी येऊन द्यायची पाण्याची. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं
आणि इथे सुद्धा मी आता हिंग टाकणार आहे. तर हिंग मी भरपूर टाकले. तर का टाकलेलं आहे हिंग, कारण बऱ्याचदा काय होतं, काही जणांना ज्यावेळेस ते हुलग्याचे पदार्थ खातात किंवा हुलग्याचे शेंगोळे खातात त्यावेळेस काही जणांचं पोट दुखू शकतं. त्यामुळे त्यामध्ये भरपूर हिंग जर आपण वापरला तर आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये थोडे थोडे करत शेंगोळे टाकायचे. बघा मी जसं टाकत आहे ना त्या पद्धतीने एकदमच शेंगोळे टाकायचे नाहीत आणि पसरून टाकायचे. ज्यावेळेस आपण शेंगोळे टाकतो ना पाण्यात त्यावेळेस पाण्याची उकळी कंटिन्यू चालू पाहिजे. तर बघा आता मी इथे एक वाटीत पाणी घेतलं आहे आणि जे आपण पीठ ठेवलं होतं ना ते अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये त्याचं. आणि मी 10 मिनटं झाकण ठेवून शेंगोळे व्यवस्थित शिजवून घेतलेत. हाताने चेक करून घ्यायचं व्यवस्थित शिजलेत का ते. आणि त्यामध्ये हे जे आपण पिठाचं पाणी करून घेतलं आहे ना ते थोडं थोडं टाकायचं, एकदमच टाकायचं नाही. एकदम जर टाकलं तर काय होईल, जे आपलं मेन पाणी आहे, मेन पाण्याला जी उकळी आलेली आहे सूपला, ती उकळी जी आहे ती कमी होईल, पाणी थंड होईल. त्यामुळे काय करायचं, थोडं थोडं करतच आपल्याला त्यामध्ये वाटीमधलं पाणी टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती फास्टच ठेवायची. आता आणखी जास्त रशाला घट्टसरपणा त्याने येतो. एकदम सूप असतं ना त्या पद्धतीचं हे सूप तयार होतं. आणि त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आणखी 5 मिनटं आपल्याला कमी गॅसवर पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. बघा रशाला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे. जेवढं सूप आपल्याला हवं आहे तेवढं सूप इथे तयार झालं. तुम्हाला जर आणखी जास्त सूप हवं आहे तुम्ही आणखी जास्त पाणी टाका, प्यायला खूप छान लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही आजारी असता, स्पेशली सर्दी खोकला झालेला असतो त्यावेळेस तर नक्कीच. तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही देखील कुळिथाचे शेंगोळे किंवा त्याचं सूप नक्की ट्राय करून बघा आणि चवीला कसं लागलेलं आहे ते देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणजेच हुलग्याचे शेंगोळे. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.